आजपर्यंत तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भेळ खाल्ल्या असतील, पण अशा पद्धतीची भेळ तुम्ही नक्कीच खाल्ली नसेल. तर चला, आज तुम्हाला मी दाखवणार आहे अतिशय छान, चविष्ट, पौष्टिक आणि बघताक्षणी खाण्याची इच्छा होणारी परफेक्ट अशी मक्याची भेळ कशी बनवायची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मक्याची 3 कणस मी घेतलेली आहे. सर्वात आधी याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीचे कणस आपल्याला मिळालेले आहेत. आता याचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे. दाणे काढण्याची अतिशय साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण खूप वेळा आपल्याला कळतच नाही या कणिसाचे दाणे कसे काढायचे. तर सर्वात आधी या कणिसाचे आपल्याला 2 तुकडे करायचे आहेत. 2 तुकडे केल्यानंतर बघू शकता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पटापट सर्व दाणे निघतात आणि एकही दाणा या कणिसाला शिल्लक राहत नाही आणि अख्खे दाणे निघण्यासाठी आपल्याला मदत होते. कोणताही चाकू वापरण्याची गरज नाही किंवा इतर कोणताही स्टूल न वापरता सर्व बाजूंनी एकसारखे दाणे आपल्याला या पद्धतीने काढता येतात. तरीसुद्धा जी पद्धत तुम्हाला साधी आणि सोपी वाटत असेल ती पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता. इथे आपण मक्याची 1 वाटी दाणे घेतलेले आहेत आणि बघू शकता फ्रेश असे हे दाणे आहेत. आता एका पातेल्यामध्ये आपण हे दाणे छान असे उकळून घेऊया. यासाठी या पातेल्यामध्ये आपल्याला सर्वात आधी पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे आपण 2 कप पाणी टाकलेलं आहे आणि हा कप 200 ml चा आहे. यामध्ये आपण मक्याचे दाणे 1.5 कप टाकून घेऊया आणि हा कप 200 ml चा आहे. हे पातेलं आता गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. हळद घातली तरीसुद्धा चालेल, नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण हळद घातल्यामुळे आपल्या तयार होणाऱ्या भेळला छान असा रंग येणार आहे, म्हणून अगदी थोडीशी हळद मी इथे वापरलेली आहे. घरगुती पद्धतीने तयार केलेली हळद आहे, यामुळे बघू शकता अतिशय थोडीशी हळद आपण वापरलेली आहे, तरीसुद्धा छान असा रंग आपल्या मक्याच्या दाण्याला आलेला आहे. आता या चाळणीवरती आपण हे सर्व दाणे काढून घेऊया आणि जोपर्यंत पाणी निथळत नाही ना तोपर्यंत अशाच पद्धतीने 10 मिनटं ठेवून घेऊया. पूर्णपणे 10 मिनटं झालेली आहेत. आता हे दाणे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. याची आपण छान अशी भेळ बनवणार आहोत. भेळ ही आपल्या आवडीनुसार बनवायची असते, म्हणजे जे पदार्थ आपल्याला आवडतात ते पदार्थ यामध्ये टाकायचे असतात आणि जे पदार्थ आपल्याला आवडत नाहीत ते पदार्थ स्किप करायचे असतात. मी ही भेळ आता माझ्या पद्धतीने बनवत आहे. सर्वात आधी यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे. यामुळे भेळला छान असा रंग येतो, पण फार जास्त ही भेळ तिखट होत नाही. यामध्येच चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकून घेते. यामध्येच टाकत आहे चाट मसाला. हा मसालासुद्धा मी घरीच बनवला आहे आणि घरी तयार केलेल्या मसाल्याची टेस्ट अतिशय छान येते, म्हणून शक्यतोवर सर्व मसाले मी घरी बनवते. आता यामध्येच बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. बारीक चिरलेला कांदासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये लिंबूसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. मी सुद्धा अगदी थोडंसं लिंबू सर्वात आधी या भेळमध्ये टाकलेलं होतं आणि सर्वात शेवटी यावरती मी कोशिंबीर घातलेली आहे. नंतर तुम्ही शेवसुद्धा यावरती पेरून घेऊ शकता. तयार झाली आहे आपली मक्याची भेळ आणि ही भेळ मला खूप जास्त आवडते. आता खाण्यासाठी आपली भेळ आता पूर्णपणे रेडी आहे आणि ही भेळ मी आता मस्त खाणार आहे. तुम्हालासुद्धा अशा पद्धतीची भेळ खायची असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ही भेळ ट्राय करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि मस्त चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.